काठराखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता भाग्याला भेटण्यासाठी म्हणून का होईना मुद्दामूनच सुलक्षणा प्राजक्ताला पुन्हा घरी घेऊन जायला आलेली असते आणि तेव्हाच ना तिने भाग्यासाठी एक नेकलेस आणलेला असतो आणि नेकलेस तो दाखवू लागते आणि जेव्हा तो नेकलेस भाग्या बघते तेव्हा भाग्या म्हणत असते की एवढं नको आहे मला, पण सुलक्षणा तिला सांगते की हे खास तुझ्यासाठी आहे, तुला म्हणून आणलंयस, तुला ठेवून घ्यावं लागणार आहे, मी तुझं काही ऐकणार नाही असं बोलून ती आता ते दागिने जे आहे तिने जो काही नेकलेस सेट आणलेला आहे तो आता इथेच ठेवायचा प्रयत्न करत असते. मग तेव्हाच ना तुला हा माझा नेकलेस घ्यावाच लागेल, हा माझा आशीर्वाद आहे असं समज असंही बोलून आता ती तो नेकलेस जो आहे तो तिच्या हातामध्ये देते आणि जेव्हा हे सगळं काही ती करत असते ना तेव्हाच मात्र आता इकडे असणाऱ्या प्राजूने सुद्धा डोळ्यांनी तिला इशारा करून सांगितलेलं असतं की त्या देतायत तर आता घे. म्हणूनच मग आता तिने तो नेकलेस जो आहे तो घेतलेला असतो आणि जेव्हा ती नेकलेस घेते ना तेव्हा मात्र आता सुलक्षणाही खुश झालेली असते. तेच भाग्या सुलक्षणाला म्हणते की तुम्ही मला हा नेकलेस दिलात, मी घेतला, मग आता माझंसुद्धा तुम्हाला एक ऐकावं लागेल, ते म्हणजे माझ्या लग्नाला तुम्हाला यावं लागेल सहकुटुंब सहपरिवार. मग आता ती म्हणते की हो, मी प्रयत्न करेन माझ्या फॅमिलीसोबत यायचा. मग तेव्हाच ना इकडे भाग्या लगेच कानामध्ये कुजबुजू लागते प्राजूच्या, म्हणजे त्यानिमित्ताने का होईना आलोक सूर्यवंशीला भेटता येईल ना असं ती प्राजूच्या कानात बोलते. त्यावर प्राजूला हसू येतं. तेच आता दुसरीकडे आरव जो आहे तो घरी आलेला असतो आणि आरव आल्या आल्या सगळ्यांना न भेटता आधी त्याला त्याच्या भावालाच म्हणजे आलोकला भेटायचं असतं आणि आरव आल्याचं कळताच ना सगळ्यांनाच म्हणजे खास करून अंबिकाला आनंद होतो आणि खरं तर आरवला फोन करून बोलवलेलं होतं ते म्हणजे या प्रीतीने हा डाव साधलेला असतो आणि तेव्हाच ना तिला आता खूप जास्त आनंद होतो, कारण तिने जे काही काम केलेलं होतं ते एकदम परफेक्ट भरसलेलं होतं आणि त्यामुळेच ना ती आता आरवकडे बघून हसत असते. तर दुसरीकडे मात्र आता प्रीतीचा नवरा जो आहे तो मात्र तिला सावरून घ्यायचा, समजून सांगायचा प्रयत्न करत असतो, पण आरव काही ऐकत नसतो. आरव म्हणत असतो की सॉरी, पण मला ना आधी काही झालं तरीसुद्धा मला भेटायचं आहे माझ्या भावाला आलोकला तुम्ही कुठे ठेवले सांगा ना, आलोक मला कुठेच कसा काही दिसत नाही आहे असं बोलून ना आता कांगावा करायला त्याने चालू केलेलं असतं. आता प्रीतीने जे काही केलेलं असतं ते प्रीतीला आठवतं, म्हणजेच प्रीतीने ना हे सगळं काही मुद्दामून केलेलं होतं. प्रीतीने बाहेर जाऊन एका दुसऱ्या नंबरवर ना आता कॉन्टॅक्ट केलेला होता आरवला आणि ती फोनवर बोलताना असं काही बोलत होती की ती सांगत होती की हॅलो, मी बोलत आहे तारा, आणि तारा बोलून तिने कॉल केलेला असतो आणि ती सांगते की तुम्हाला माहीत नसेल पण मी तुम्हाला सांगते की तुमचे आलोकदादा आहेत ना त्यांना तर आउट हाऊसमध्ये ठेवलेलं आहे. आणि हे जेव्हा आरवला समजतं तेव्हा आरव तर सगळं काही सोडून आपल्या भावासाठी निघून आलेला होता आणि आरव जेव्हा हे सगळं काही सोडून निघून आलेला होता ना हे सगळं काही प्रीतीमुळे शक्य झालेलं होतं. प्रीतीने हे सगळं मुद्दामून घडवून आणलेलं होतं, का तर तिला ह्या सगळ्यामध्ये आरव आणि आलोकमध्ये जर ते दोघंही जणांमध्ये कोणीतरी आलं तर नक्कीच सुलक्षणाचे आणि वाद होतील आणि हे सगळं काही तिला मुद्दामून करायचं होतं आणि यासाठी तिने डाव टाकलेला होता. तेच आता दुसरीकडे प्रीतीला हा डाव टाकल्यामुळे आनंद होत होता, कारण सुलक्षणाला तिची अद्दल घडवायची होती आणि यासाठी प्रीतीने हे कारस्थान रचलेलं होतं. पण प्रीतीचा हाच डाव तिच्यावर कसा उधळला हे एंडपर्यंत एपिसोडमध्ये तुम्हाला समजेलच. तेच आपण पुढे आता पाहणार आहोत की प्रीती तर खूप जास्त खुश असते, कारण तिने कसं आरवला तर बोलवून घेतलेलं असतं आणि आरवला माहिती नसतं की त्याला प्रीतीने बोलवले. तर आरव आल्या आल्या घरात बोलत असतो की मला बाकी काही माहीत नाही, मला आत्ताच्या आत्ता माझ्या भावाला भेटायचं आहे आलोकला, कुठे आहे आलोक, आणि असं बोलून ना आता तो कांगावा करत असतो आणि म्हणत असतो की सांगा ना कुठे आहे आलोकला भेटल्याशिवाय मी जाणार नाही, सांग छोटी आई तुला काय झालंय, तू का सांगत नाही आहेस, तू काही लपवतेस का माझ्यापासनं. आता ती छोटी आई कशी सांगणार होती, म्हणजेच
अंबिका की त्या आलोकला आम्ही आउट हाऊसमध्ये ठेवलं आहे. खरं तर आउट हाऊसमध्ये ठेवायची जबाबदारी जी होती ती खरं तर सुलक्षणाने घेतली होती आणि त्यामुळेच ना आता तो सगळ्यांना जाब विचारत होता आणि तो म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही आउट हाऊसमध्ये ठेवलं आहे ना आलोक दादाला, तर मी आता तुम्हा लोकांना सोडणार नाही, मी बघणारच. मग या सगळ्यामध्ये प्रीतीला आनंद होतो कारण तिने जे ठरवलेलं होतं ते फायनली तसंच शक्य होत असतं आणि त्यामुळे ती खूप जास्त खुश असते. तर दुसरीकडे मात्र आता सुलक्षणाचं सगळं बोलून वगैरे होतं. मग आता सुलक्षणा जी आहे ती निघालेली असते आणि तेव्हाच ना जाताना आता नमस्कार वगैरे मामा वगैरे करतात आणि तुम्ही आला त्यामुळे आम्हाला बरं वाटलं, पण लग्नाला तुम्हाला नक्की यावं लागेल, सहकुटुंब सहपरिवार या, असं देखील सुलक्षणाला सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे आता सुलक्षणा जी असते ती म्हणते की काळजी करू नका, येते मी. आणि मग तेव्हाच ना ती समर आणि समायरा जे आहेत ना ते मात्र आता म्हणत असतात की काही झालं ना तरीसुद्धा थांब ना, जाऊ नकोस ना प्राजू, उद्या तू येशील ना, असं बोलून प्राजूकडे आता ते विनवणी करत असतात. पण तेव्हाच ना प्राजक्ता शांतपणे उभी असते आणि हे सगळं काही आता मामी बघते आणि मामी आता प्राजक्ताला बाजूला घेते आणि म्हणते की त्या जर तुला कामावर बोलवत असतील पुन्हा एकदा तर जा, कारण घरात थांबून तुझं काही होणार नाही आहे आणि उद्यापासनं सगळी काही भाग्याच्या लग्नाची गडबड असणार आहे आणि त्यामुळेच ना मला तू घरात नकोय, या भाषेतच आता इथे असणाऱ्या या मामींनी सांगितलेलं असतं. त्यामुळे बिचाऱ्या प्राजक्ताकडे ऑप्शन नसतो. तेच आता प्राजक्ता बाहेर जाते सुलक्षणाला भेटायला. तेव्हाच आता सुलक्षणा म्हणत असते की मला असं वाटतं की तू कामावर पुन्हा यावं, कारण मुलंसुद्धा तुझ्या आठवणीने व्याकुळ झालीत, त्यांनाही असं वाटतं की तू त्यांच्यासोबत असावं आणि जर तू नाही आलीस तर आम्हाला आवडणार नाही, तेवढं मात्र ऐक ना माझं प्लीज, आणि तुझ्याबरोबर पुन्हा ह्या सगळ्या काही गोष्टी होणार नाही. जे काही झालं ते सगुणाच्या चुकीमुळे झालं, मी सगुणाला सांगून ठेवले की पुन्हा ही चूक व्हायला नको. मग आता ते कोण आहे, सगुणा मॅडमचे कोणी आहेत का सांगा ना. तेव्हाच ना सुलक्षणा म्हणते पण मी तुला सांगते ना प्लीज माझं ऐक, काही झालं तरी या मुलांसाठी ये, तुझ्याबरोबर पुन्हा असं काही होणार नाही, याची जबाबदारी माझी, असं देखील आता सुलक्षणा इकडे असणाऱ्या प्राजक्ताला सांगते. मग प्राजक्ताला न सांगून काय उपयोग नव्हता, कारण घरातही तिला थांबता येणार नव्हतं. मग बाहेर कुठे जाणार, निदान या कामानिमित्त का होईना बाहेर तरी पडता येईल असा विचार ना इकडे असणारी ही प्राजक्ता करत असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे असणारा हा जो आरव असतो तो आलोकला आउट हाऊसमध्ये भेटायला जात असतो आणि तो जोरजोरात दार वाजवत असतो. मग त्याला कळतं की दार तर उघडच आहे आणि मग तो विचार करतो की इथेच आलोकदादाला ठेवलंय, सो आलोकदादाला भेटून घेतो. आता त्या आउट हाऊसमध्ये तो जातो आणि इकडे तिकडे जाऊन तो आता आलोकला आवाज देऊ लागतो, आलोकदादा म्हणून. तेवढ्यातच सगुणा तिथे आलेली असते आणि सगुणा पाण्याचा तांब्या घेऊन तिथे आलेली असते आणि आरवला बघून ती म्हणते की आरव तू इथे काय करतोयस. मग आता आरव म्हणत असतो की म्हणजे मी इथे माझ्या आलोकदादाला शोधत आलेलो आहे, मला माहिती आहे आलोकदादा इथेच आहे. ते नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय, आलोकदादा इथे कसं असेल असंही आता म्हटलं जातं. मग आलोकदादाला इथेच ठेवलं आहे आउट हाऊसमध्ये, या गोष्टी मला माहिती आहेत असंही आता तो बोलत असतो. तेव्हा सगुणा म्हणते की नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय, इथे आलोकदादा नाही आहे, आलोक त्याच्या रूममध्ये आहे. मग आरव म्हणतो पण मला कळलं होतं. मग तेव्हाच ना इकडे सगुणाला आठवतं की आधीच ना सगुणाला सुलक्षणाने सांगून ठेवलेलं होतं की हा आरव येणार आहे आणि त्याचीच तयारी आधीच सगुणाने करून ठेवलेली होती, रूम व्यवस्थित करून क्लीन ठेवलेली होती आणि त्या आलोकला पुन्हा एकदा त्याच्या रूममध्ये शिफ्ट केलेलं होतं आणि हे सगळं काही आधीच कळल्यामुळे शक्य झालेलं होतं. तेव्हाच ना तिथे सुलक्षणा येते आणि ती मात्र आता म्हणत असते की काय चाललंय आरव तुझं. मग तेव्हा सुलक्षणाला तो सीन आठवतो जेव्हा सुलक्षणा प्राजूच्या घरी जायला निघाली होती ना, तेव्हाच ना सुलक्षणाला आरवच्या कोणीतरी जवळच्या व्यक्तीने कॉल केला होता आणि सुलक्षणाला आधीच सांगून ठेवलेलं होतं की आरव इथून निघालेलं आहे आणि आरव तिथे केव्हाही पोचेल. मग तेव्हा सुलक्षणा सावध झालेली होती आणि सुलक्षणाने ना लगेचच फोन करून सगुणाला सांगितलेलं होतं की आपल्याला ह्या गोष्टी माहीत नाही आहेत आणि सांगितल्यासुद्धा नाही आहेत, बघ त्या आरव येतोय, पण आलोकला आताच्या आता शिफ्ट कर त्याच्या रूममध्ये, आउट हाऊसमध्ये तो नको असायला हवा. या सगळ्या गोष्टी आधीच ना सुलक्षणाने सावध राहून केलेल्या होत्या
आणि सावध राहून तिने सगळ्या गोष्टी केल्यामुळे ना आता मात्र इकडे जो प्रीतीने डाव टाकलेला होता ना तो अशा पद्धतीने का होईना फ्लॉप झालेला होता. त्याच वेळेला सुलक्षणा म्हणत असते की तू कोणाच्या विश्वासावर तू इथपर्यंत आलायस आणि कोणी तुला सांगितलंय ते तरी मला सांग. तुला असं वाटतंय ह्या सगळ्या गोष्टी तुला कोणीतरी सांगितल्या आहेत हे मला कळतंय आणि म्हणूनच तर त्या जोराबरोबर तू इथपर्यंत आलेला आहेस. आणि जेव्हा तू येणार होतास तर एकाही शब्दाने तू मला सांगितलं नाहीस की तू येणार आहेस ते. असंही आता ती त्याला ओरडत असते, त्याला बोलत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की आरव जो आहे तो म्हणत असतो की मला माहिती आहे आउट हाऊसमध्येच तुम्ही त्याला ठेवले पण आता तो कुठेतरी दुसरीकडे तुम्ही शिफ्ट केले. मला ना आता तुमच्याकडनं कोणतीही उत्तरं ऐकायची नाही. तर जे काही उत्तर असेल ना ते मी फक्त आता आलोकदादांकडनंच ऐकणार आहे. आलोकदादाला जाऊन विचारतो की नक्की काय खरं आणि काय खोटं ते. मग तो मला सगळ्या काही गोष्टी सांगेलच. असं बोलून ना आरव जो आहे तो आउट हाऊसमधून बाहेर पडत असतो. तर अंबिकाला टेन्शन येतं कारण अंबिकाला असं वाटतं की आता काही खरं नाही. कारण सुलक्षणा अंबिका या सगळ्यांनी मिळून आउट हाऊसमध्ये त्या आलोकला ठेवलेलं होतं आणि मग आता आलोक काय बोलेल. अंबिका आरवला जाताना थांबवत असते आणि त्याला म्हणत असते दिसतंय ना की इथे नाही आहे आलोक तर तू एवढाही विश्वास ठेवणार नाही आहेस का आरव. आरव म्हणतो की माझा ना कोणावरही विश्वास नाही आहे. मी फक्त विश्वास ठेवेन तर फक्त आणि फक्त माझ्या भावावर. कारण मला माहिती आहे माझा आलोकदादा मला कधीच खोटं सांगणार नाही. असंही आता तो म्हणत असतो. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की तुला जसं काही करायचं आहे ते कर पण तुला माझ्यावर विश्वास हा ठेवावाच लागेल. तुला आता माझ्यावर विश्वास वाटत नाही आहे पण बघ नंतर तुला माझी ही गोष्ट पटेल जेव्हा तू आलोककडनं ऐकशील. मग आता सुलक्षणाचं कोणतंही बोलणं न ऐकताना फायनली तो आता तिकडनं निघून गेलेला असतो आलोकला भेटायला. त्याला आता त्याने सांगितलेलं असतं की आलोकला त्याच्या रूममध्येच ठेवलेलं आहे. मग तू जाऊन स्वतः खात्री करून घे म्हणून आरव जो आहे तो पटकन तिकडनं निघतो. त्याला आता सुलक्षणावर विश्वास नसतो. म्हणजे सुलक्षणाला ना ह्या सगळ्या गोष्टीचा खरं तर खूप जास्त मनस्ताप होत असतो. कारण आलोकसुद्धा आपल्या आईला आई म्हणत नव्हता, तिला नजरेसमोर उभं करत नव्हता. तेच आरवचं सुद्धा होतं. फक्त आणि फक्त तिच्या त्या छोट्या आईलाच ते मानत होते आणि त्यामुळेच ना ह्या सगळ्या काही गोष्टींचा इथे सुलक्षणाला त्रास होत होता. पण सुलक्षणा कधीच ना या सगळ्याबद्दल कोणाला बोलली दाखवत नव्हती. तिला जो त्रास होत होता तो सगळा काही ती सहन करत होती. कारण आरवसोबत आलोकही तिला नाही ते बोलायचा. मग आता तिकडनं तो तर निघून गेलेला असतो कारण त्याला आलोकला भेटायचं असतं आणि त्याच्याच मागोमाग आता सगळेजणही जातात. मग दुसरीकडे प्रीती म्हणत असते की मी तर प्लॅन केला होता पण माझा प्लॅन फ्लॉप करायचा प्रयत्न तुम्ही तर केलेला आहे. पण तुम्हाला काय वाटतं की हा प्लॅन मी तुमचा सक्सेस होऊ देईन. एक प्लॅन माझा फेल झाला म्हणून काय झाला, अजून बरेच प्लॅन करेन मी आणि तुमच्यामध्ये भांडणं लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. असंही आता प्रीती म्हणत असते. तेच दुसरीकडे आता भाग्याची मेहंदी असते आणि भाग्याच्या मेहंदी प्रोग्राममध्ये अजूनही कौस्तुभ तयारीच करत असतो. तेच मामा बोलत असतो की हे काय अजून तू हे बोर्ड लावतोच आहेस का, अरे लाव रे उशीर होतोय. तर त्याच वेळेला इकडे तृप्तीही बसलेली असते. तृप्तीची तयारी सुरू असते. तर मामा तृप्तीला विचारतात की काही हेल्प करायची आहे का. मग ती म्हणते की एवढंच का, थांबा हे सगळं तयार करून ठेवले ताट हे फक्त आतमध्ये घेऊन जा. ती आता फुलांचे ज्या पाकळ्या असतात त्यांचं ताट वगैरे ती भरून ठेवत असते. सगळी तयारी जोरदार अगदी सुरू असते. कारण हा प्रोग्राम ना अगदीच ना थोडक्यातमध्ये त्यांना आवरायचा असतो. कारण अगदी एका आठवड्यामध्ये हे लग्न करायचं ठरलेलं होतं आणि त्यामुळे घरात ना लग्नाची एकदम धूमधाम असते. आणि तेव्हाच तृप्तीने मामाला सांगितलेलं असतं की हे फक्त तेवढं आतमध्ये नेऊन ठेवा. मग तेव्हाच ना इकडे आजीसुद्धा लगबगीत असते. आजी म्हणत असते की ओ जावई बापू तुम्ही बसा, तुम्ही पण काय ऐकताय तिचं आणि तुला काय होतंय का कामं करायला. मग तेव्हाच ना तृप्ती म्हणत असते की मला सांगा हे लग्न आपण एवढ्या घाई गडबडीत करतोय पण हे लग्न खरंच होणार आहे का. असं बोलून ती मुद्दामून ना या सगळ्यांच्या मनामध्ये विष कालवायचा प्रयत्न करत असते. मग तेव्हाच माई ओरडते आणि माई म्हणते की हे लग्न ना बघतच बसतो किती धूमधडाक्यात होतंय ते. मग तेव्हा तुला समजेल की कसं लग्न झालं आणि कसं नाही ते. उगाच आहे ना ह्या लग्नामध्ये विघ्न आणू नकोस. कारण हे लग्न कसं कसं जमवलं होतं या लोकांनी आणि या सगळ्यामध्ये ना आता तिला असं वाटत होतं की हे होतंय की नाही. कारण या लग्नामध्ये काही ना काही कुरघोड्या तिला करायच्याच होत्या. त्यासाठी तिची ही नाटकं सुरू होती. तेच आलोकला त्याच्या रूममध्ये शिफ्ट केलेलं होतं. त्यामुळे आलोक ना आता इकडे तिकडे बघत होता. आलोक जेव्हा इकडे तिकडे बघतो तेव्हा तो आता विचार करत असतो की ही रूम अशी वेगळी वाटते पण त्या रूममध्ये त्याला आपलेपणा वाटत असतो आणि तो इकडे तिकडे बघून त्या सगळ्याचा शोध घेत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की
आलोकच्या समोर आरव येतो आणि आरव आलोककडे एकटक पाहत राहतो. त्याची पूर्ण बॉडी, त्याचं पूर्ण सगळं अंग एकमेकांकडे बघून तो आता सावरायचा प्रयत्न करत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तो बघतो ना, तेव्हा मात्र त्याला आनंद होतो. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की या ज्या मैत्रिणी आहेत त्या भेटायला आलेल्या असतात. आणि भाग्या, तुझं लग्न ठरलंय यावर तर मी विचारच करू शकत नाही. मी तर ठरवलं होतं की तुझं लग्न काही होणार नाही, पण बघ ना इतक्या झटक्यात झालं. आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा आम्हाला असं वाटलं की प्राजूचंच लग्न वगैरे ठरलंय की काय, पण नंतर कळलं अगं कोण आहे गं तो एवढा मुलगा तुला लगेच लग्नाला होकार देणारा. मग ती आता मोबाईलमधील फोटो काढून दाखवू लागते. आणि मोबाईलमधील जेव्हा ती फोटो दाखवते ना, तेव्हा तो फोटो बघून तर ना आता त्या मुली ज्या आहेत त्या तर चकितच होतात. त्या म्हणतात की इतका स्मार्ट तुला नवरा कसा काय मिळाला. आणि असं बोलून ना आता त्या त्याच्याकडे वरखाली बघू लागतात. तेव्हाच ना मला माहिती आहे ना तू जलस फील करत असणार आहेस, तुला एकदमच राग येत असणार आहे, पण ओके ठीक आहे, तेवढं तर होणारच. कारण तुला असं वाटत असेल की माझं काही होणार नाही, पण तुझा आता नुकताच ब्रेकअप झाला आहे हेही मला माहिती आहे. असंही आता मुद्दामून ना ती तिला चिडवतच बोलत असते. कारण भाग्याला आतापर्यंत प्रत्येक जण जे आहे ते चिडवत होतं आणि आता तिची वेळ होती. आणि म्हणूनच मग तिने सुद्धा आता ह्या सगळ्या काही गोष्टी मुद्दामून केलेल्या होत्या. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की प्राजू म्हणत असते की माझी भाग्या आहे सुंदर ना, म्हणून तर इतका सुंदर नवरा तिला भेटलेला आहे. असं बोलून ती आता त्या सगळ्या मैत्रिणींना चोख उत्तर देते. मग आता भाग्या ही खूप जास्त खुश असते, कारण तिला आता एवढा चांगला मुलगा नवरा म्हणून मिळालेला असतो आणि यासाठी ती खूप जास्त खुश असते. तर प्राजू आणि भाग्या दोघी एकमेकींना मिठी मारतात. आणि तेव्हाच ना भाग्याला प्राजू म्हणत असते की कोणीतरी खूप जास्त खुश दिसतंय, ते मला कळतंय. म्हणजे मला आधी वाटलं होतं की कुठेतरी पाणी मुरतंय, पण खरंच ना आता प्रेमाला रंग आलाय. तर मग तेव्हाच ती म्हणते की हो हो मला बरं वाटतंय, कारण आहे ना आता सगळ्या काही गोष्टी छान होत आहेत आणि अगदी मनाप्रमाणे होते. फक्त लग्न झाल्यावर सगळ्या काही गोष्टी नीट होऊ दे, व्यवस्थित होऊ दे. प्राजू म्हणत असते की थोडे दिवस जातात सुरुवातीचे वाईट, पण नंतर सगळं काही चांगलं होतं. मला माहिती आहे ना सगळ्या काही गोष्टी एकदम परफेक्ट होतील, त्यामध्ये वादच नाही. आणि असं बोलून ती आता त्या बहिणींसोबत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं. मेहंदीची तयारी झालेली असते, मेहंदीचे कोण वगैरे सगळंच आणलेलं असतं. आणि ते मेहंदीचे कोण वगैरे आणल्यानंतर इकडे आता दाखवले जातात की हे बघा आम्ही मेहंदीचे कोण आणले आहेत, आता मेहंदी लवकरच रंगेल. आणि मग तेव्हाच ना हो हो माहिती, अगं पण मेहंदी आहे भाग्याची, तुला काय एवढं हे, असं बोलून माई आजी तिच्या हातात ना मेहंदीचे कोण काढून घेते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की आता मेहंदी काढणाऱ्या ज्या मुली असतात ना त्यासुद्धा आलेल्या असतात. आणि त्याही म्हणत असतात की आता मेहंदीचा प्रोग्राम सुरू करायचा आहे ना. तृप्ती त्यांच्याकडे असलेली डिझाईन दाखवू लागते आणि ती म्हणत असते की मला मेहंदी खूप सुंदर काढा हं. तृप्तीला आता सांगितलं जातं की तू थांब जरा, आधी त्यांचं काय ते पूर्ण होऊ दे, मग तुझं काय ते बघूया आपण. मग तेव्हाच ना इकडे भाग्याची आहे ती तिथे बसलेली असते. आणि तेव्हा जेव्हा मामी आहे ती म्हणत असते की एकदम आहे ना मेहंदी खूप छान रंगली पाहिजे आणि जावई बापूंचं नावसुद्धा त्या मेहंदीवर असायला हवं असंही सांगितलेलं असतं. मग तेव्हाच ना इकडे प्राजू जात असते, कारण प्राजूला माहिती असतं की आता प्रोग्राम सुरू झाला आहे आणि आपण इथे काही थांबायचं नाही. आणि म्हणूनच मग ती आता निघालेली असते. तेच आता भाग्या तिला थांबवते आणि भाग्या तिला म्हणते की तू कुठे निघाली आहेस. तर प्राजू म्हणते की मला जायचं आहे जरा, पण तिला काही जाऊ देत नसतात, कारण भाग्याने सांगितलेलं असतं की तुला आता आम्ही जाऊ देणार नाही, तुला इथे थांबावंच लागेल. आणि असं बोलून ती आता तिला थांबवून घेते. आणि जर तू या कार्यक्रमाला थांबली नाहीस तर मी तुझं यानंतर कधीच तोंडही बघणार नाही, असं देखील भाग्याने आता प्राजक्ताला म्हटलेलं असतं. त्यामुळे प्राजक्ताला काही झालं तरी थांबावंच लागणार असतं, दुसरा कोणताही पर्याय नसतो. आणि त्यामुळेच ना आता ती बघत राहते. तर भाग्या म्हणत असते की बघ तुला काय विचार करायचा आहे ते, आणि तुझ्याच हातून ना मी ही मेहंदी लावून घेणार आहे, मला दुसऱ्या कोणाकडूनही ही मेहंदी लावून घ्यायची नाही, असं देखील तिने सांगितलेलं असतं. मग तेव्हाच मामी म्हणतात की अगं पण मेहंदी लावायला मेहंदी आर्टिस्ट आले आहेत ना, त्यांच्याकडनं लावून घेणार नाही, नाही मला त्यांच्याकडनं मेहंदी लावून नाही घ्यायची, त्या सगळ्या जे आले आहेत ना त्या तुम्हाला मेहंदी काढतील आणि माझ्या हातावर मेहंदी काढेल ती माझी पाठ राखीन, माझी सावली तीच काढेल. मग
मग आता हे सगळं ऐकून ना इथे प्राजक्तालाही भरून आलेलं असतं. तर प्राजक्ता जी आहे ती मामींकडे बघत असते, कारण मामींनी परवानगी दिली नाही तर कसं थांबणार आहे, कारण मामीनीच सांगितलेलं असतं की इथे काही झालं तरी थांबायचं नाही. मग आता ती मामीकडे बघत असते आणि हे सगळं भाग्याने बघितलेलं असतं. भाग्या म्हणत असते की काय चाललंय ते सांग ना, म्हणजे तू आईकडे काय बघतेस, मी तुला म्हटले तुला माझ्याबरोबर इथे थांबावं लागणार आहे, मग तू आईकडे बघू नकोस, मी तुला सांगितलंय ना तर तुला ऐकावंच लागणार आहे. आणि असं बोलून ती आता तिला थांबायला सांगत असते. तेच पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं. आलोक आणि आरवची एकदम घट्ट मिठी भेट झालेली असते आणि त्याच वेळेला तो त्याला विचारत असतो की तुला काही ते त्रास नाही ना, तुला कोणी काही बोललं तर नाही ना, असे अनेक प्रश्न विचारले जात असतात. आणि तेव्हाच ना इकडे दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जेव्हा आलोक आणि आरव समोरासमोर येतात तेव्हा आलोक शांत असतो. ते आता इकडे प्राजक्ता कामावर जायला निघालेली असते, कारण तिला असं वाटत असतं की मामीला वचन दिले ते मोडायला नको, पण आता मामीने स्वतःहून थांबवून घेतलेलं असतं. मामी बोलत असते की तू थांब, कुठेही जाऊ नको, कारण आज मुलाकडची मंडळी ह्या प्रोग्रामला येणार नाही आहे, त्यामुळे मेहंदी फंक्शनमध्ये तू थांबलीस तर चालणार आहे, असंही आता मामी जी आहे ती प्राजूला बोलते. त्यामुळे आता प्राजू खूप जास्त खुश होते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.